प्रेक्षकांनो, तुम्ही सर्वांनी कधी विचार केलाय का की तुमच्या कष्टाच्या जमिनीचा विकास करताना कोट्यावधी रुपये गुंतवून बांधकाम सुरू करण्याच्या तयारीत असताना अचानक वन विभागाचा कायदा आडवा आला तर काय होईल? आणि पुण्याच्या कोंढवा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने असाच एक मोठा कायदेशीर पेच निर्माण केला होता, ज्याने अनेकांची झोप उडवली. अगदी बरोबर. याच धक्क्यातून सावरत आता शासनाने 9 मार्च 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यानुसार यापुढे स्थानिक पातळीवर वन विभागाच्या परवानग्या मिळणं पूर्णपणे बंद झालंय. होय, आता ती पद्धतच बदलली आहे. मग आता परवानगी कुठून मिळणार? तुमच्या जमिनीवर, तुमच्या सातबारावर याचा नक्की काय परिणाम होणार? आणि मंत्रालयाच्या या नव्या प्रक्रियेतून आपली फाईल कशी पास करायची, हेच आपण आज बघणार आहोत. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत, जी तुम्हाला भविष्यातही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हा विषय असा आहे ज्याचा थेट संबंध आपल्या मातीशी, आपल्या हक्कांशी आणि पिढ्यानपिढ्यांच्या गुंतवणुकीशी जोडलेला आहे. खरंय. आणि म्हणूनच आजची ही चर्चा प्रत्येक जमीन मालकाने, शेतकऱ्याने आणि विकासकाने अगदी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे, कारण कायद्याचं ज्ञान हे कधीही समर्थनीय नसतं. हो, बरोबर. तर श्रोते हो, आपण थेट आजच्या मुख्य विषयाकडे वळूयात. 9 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा असा नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय प्रामुख्याने जमिनीच्या वैधानिक दर्जाबाबत अभिप्राय किंवा ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या कार्यप्रणालीबाबत आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे एक विशिष्ट पद्धत होती, पण आता या शासन निर्णयाने एक मोठा बदल घडून आणला आहे. अगदी मोठा बदल आहे हा. तर मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की हा 9 मार्च 2026चा जो नवीन आदेश आला आहे, त्याची मूळ संकल्पना काय आहे? माझ्या अनुभवातून सांगते, जमिनीचे व्यवहार आणि त्यावरील कायदेशीर प्रक्रिया या नेहमीच अत्यंत गुंतागुंतीच्या राहिल्या आहेत. आता हा जो नवीन शासन निर्णय आला आहे ना, तो समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मुळात जावं लागेल. अच्छा, म्हणजे पूर्वीची पद्धत काय होती? पूर्वी कसं व्हायचं? एखाद्या जमिनीवर मोठा विकास प्रकल्प राबवायचा असेल तर त्या जमिनीला वन विभागाकडून न हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागायचं. हे प्रमाणपत्र अनेकदा स्थानिक पातळीवरील वन कार्यालय म्हणजे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी परस्पर देऊन मोकळे व्हायचे. म्हणजे गावातले किंवा तालुक्यातले अधिकारी? हो, तेच. पण आता तसे होणार नाही. या नवीन शासन निर्णयानुसार स्थानिक वन कार्यालयांना आता परस्पर असे न हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. बापरे, म्हणजे सगळे अधिकार काढून घेतले? होय. आता हे सर्व प्रस्ताव थेट मंत्रालयात म्हणजे शासन स्तरावर पाठवावे लागतील. आणि हे असं का केलं तर यामागे आपले काही अत्यंत महत्त्वाचे कायदे आहेत. मुख्यत्वे वन संरक्षण अधिनियम 1980, भारतीय वन अधिनियम 1927 आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 या कायद्यांचा इथे संदर्भ येतो. वन संरक्षण अधिनियम 1980च्या कलम 2 नुसार कोणत्याही वनजमिनीचा वापर वनेत्तर कामासाठी म्हणजे बिगर शेती किंवा बांधकामासाठी करायचा असेल तर त्यासाठी थेट केंद्र सरकारची पूर्वपरवानगी लागते. म्हणजे कलम 2 खूपच कडक आहे तर. अगदी. आणि स्थानिक पातळीवर हे निर्णय घेतल्याने या कलम 2चे अनेकदा अजाणतेपणे उल्लंघन होत होतं. एक सेकंड, माफ करा, मध्येच थांबवतोय मी तुम्हाला. पण हा जो तुम्ही वैधानिक दर्जाबाबत अभिप्राय आणि एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्प असे जड कायदेशीर शब्द वापरतायत, ते थोडे सोप्या भाषेत सांगता येतील का? हो, नक्कीच. म्हणजे कसं आहे, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर वैधानिक दर्जाबाबत अभिप्राय म्हणजे कागदोपत्री ती जमीन नेमकी कुणाची आणि कोणत्या प्रकारची आहे हे तपासणे. ओके. ती खरोखरच तुमची खासगी शेतीची जमीन आहे की चुकून तिथे जंगल किंवा वनविभागाचे हक्क नोंदवलेले आहेत याचा अधिकृत ठप्पा वनविभागाकडून मारून घेणे. अच्छा, म्हणजे क्लिअरन्स घेणे. ते नगर वसाहत
प्रकल्प आणि आणि एकात्मीकृत नगरवसाहत प्रकल्प, म्हणजे ज्याला आपण इंटिग्रेटेड टाउनशिप म्हणतो, जिथे एकाच मोठ्या जागेत शेकडो फ्लॅट्स, रस्ते, शाळा, दवाखाने असं सगळं उभं केलं जातं. अशा मोठ्या प्रकल्पांसाठी शेकडो एकर जमीन लागते. हो, आजकाल शहरांच्या बाहेर असे मोठे प्रकल्प खूप होतात. बरोबर. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 नुसार जेव्हा अशा मोठ्या टाउनशिपचे नकाशे पास केले जातात, तेव्हा त्यातली एखादी जमीन चुकून वनविभागाची असेल तर पुढे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून हा वैधानिक दर्जाचा अभिप्राय अत्यंत महत्त्वाचा असतो. हे खूपच स्पष्ट झालं आता. पण इथेच तर मोठा गैरसमज असतो लोकांचा. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्या एका प्रेक्षकाने कमेंट केली होती की त्यांच्या तालुक्याच्या फॉरेस्ट ऑफिसरने त्यांना तोंडी आणि लेखी क्लिअरन्स दिलाय, त्यामुळे त्यांचं काम मार्गी लागलंय असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे लोकांचा असा समज असतो की स्थानिक वनाधिकारीच सर्व परवानग्या देऊ शकतात. आपल्या गावातल्या किंवा तालुक्याच्या वनाधिकाऱ्याने होकार दिला की झालं आपलं काम फत्ते. हो, आणि हाच गैरसमज आज आपल्याला मुळासकट मोडून काढायचा आहे. हे बघा, लोकांना वाटतं की स्थानिक साहेबांची सही मिळाली, फाईल पुढे सरकली म्हणजे विषय संपला. हो ना, तसंच वाटतं सर्वांना. पण तसं अजिबात नाही. शासनाने यापूर्वीही 23 ऑगस्ट 2011 आणि 8 ऑगस्ट 2013 रोजी परिपत्रके काढून अतिशय स्पष्ट केलं होतं की स्थानिक पातळीवर असे अभिप्राय देण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना अत्यंत मर्यादित आहेत. म्हणजे त्यांना ते अधिकार नव्हतेच मुळी. नाही, वनक्षेत्राव्यतिरिक्त अन्य वनेत्तर क्षेत्राबाबत स्पष्टीकरण देणे हे मुळात स्थानिक वन विभागाच्या अखत्यारीतच येत नाही, हे 2013च्या परिपत्रकात ठळकपणे नमूद केलेलं आहे. तरीही परस्पर परवानग्या दिल्या जात होत्या. हे तर खूपच धक्कादायक आहे. इथे मला क्विक फॅक्ट सांगायची आहे. डॉक्टर रविकिरण गोवेकर, जे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत, त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निघालेल्या या नवीन आदेशामुळे प्रादेशिक योजनांमधील एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्पांसाठी स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या परवानग्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत. पूर्णपणे बंद? होय. थोडक्यात सांगायचं तर स्थानिक पातळीवर दिलेला कोणताही क्लिअरन्स आता बेकायदेशीर ठरू शकतो. प्रेक्षकांनो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही ज्या कागदावर विसंबून आहात तोच कागद उद्या बेकायदेशीर ठरू शकतो. नक्कीच, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि हो, अशीच कायदेशीर आणि अचूक माहिती वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण महसूलशाही चॅनलवर आपण अशा छोट्या छोट्या वाटणाऱ्या पण अत्यंत गंभीर कायद्याच्या गोष्टी उलगडून सांगत असतो. बरोबर. आता मॅडम, मगाशी आपण पुण्याच्या ज्या उदाहरणाबद्दल बोललो, माझ्या वाचनात आलं होतं ते कोंढव्याचं प्रकरण. तिथे नक्की काय गडबड झाली होती? तो एक अत्यंत महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा प्रसंग आहे. एक किस्सा पाहूया. मोजे कोंढवा बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे इथला हा प्रकार. तिथे एका अतिशय मोठ्या आणि मोक्याचा क्षेत्राच्या वाटप आणि अकृषिक म्हणजेच NA वापराचा प्रस्ताव होता. नेहमीच्या प्रथेप्रमाणे विकासकांनी स्थानिक स्तरावरून म्हणजे तिथल्या वनविभागाच्या प्रादेशिक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवलं. म्हणजे स्थानिक अधिकाऱ्यांनी नेहमीसारखी परवानगी दिली? अगदी तसंच. सर्वांना वाटलं की आता सगळा मार्ग मोकळा झाला आहे. विकासकांनी तिथे कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली, आराखडे बनवले, सर्व यंत्रणा कामाला लागली. पण इथेच खरी गोम होती. काय झालं नक्की? स्थानिक अधिकाऱ्यांनी जे प्रमाणपत्र दिलं त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या भारतीय वन अधिनियम 1927 आणि वन संरक्षण अधिनियम 1980 या दोन्ही मुख्य कायद्यांचं उल्लंघन होत होतं. अरे छा. कारण ती जमीन मुळात ज्या स्वरूपाची होती त्याचा पूर्ण अभ्यास न करताच तो अभिप्राय दिला गेला होता. हे प्रकरण जेव्हा सजग नागरिकांकडनं किंवा वरच्या पातळीवरून निदर्शनास आलं तेव्हा ते थेट न्यायालयात गेलं. अनेक वर्ष हा लढा चालला. आणि मग निकाल काय आला? 15 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत ऐतिहासिक असा अंतिम आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की ते संपूर्ण क्षेत्र हे राखीव वन आहे. बापरे, म्हणजे राखीव वन घोषित झालं? हो. आता विचार करा, ज्या विकासकांनी किंवा सर्वसामान्य लोकांनी तिथे स्वतःच्या आयुष्याची पुंजी कोट्यावधी रुपये गुंतवले होते, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. खरंच केवढा मोठा फटका बसला असेल त्यांना. स्थानिक स्तरावरून दिलेल्या एका चुकीच्या नाहरकत प्रमाणपत्रामुळे आणि वन कायद्यांचं उल्लंघन झाल्यामुळे केवढा मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला हे यातून सिद्ध होतं. हे खूपच भयंकर आहे.
हो, पण एक प्रश्न आहे. हे सगळं ऐकून तर असं वाटतं की सामान्य शेतकऱ्याने किंवा एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने जर आपली जमीन विकायची ठरवली किंवा तिथे काही बांधकाम करायचं ठरवलं, तर त्याने नक्की काय करायला हवं? घाबरण्याचं कारण नाहीये तसं. हे सगळे गुंतागुंतीची प्रक्रिया, हे कायदे ऐकून लोक घाबरून जातील. शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी एका सोप्या प्रक्रियेची खरंच गरज आहे. त्यांच्यासाठी ही पूर्ण प्रक्रिया थोडी सोपी करून सांगता येईल का? नक्कीच. सविस्तर बघूया. मी एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट देते, ती सर्वांनी नीट लक्षात ठेवायची. हो, प्रेक्षकांनो लक्ष देऊन ऐका. पहिली स्टेप, तुमचा जो काही विकासाचा किंवा खरेदी विक्रीचा प्रस्ताव असेल तो प्रथम महसूल विभाग किंवा नगर विकास विभागाकडे दाखल करा. आता थेट वने विभागाच्या कार्यालयात चक्रा मारू नका. ओके, म्हणजे महसूल विभागाकडे दाखल करा. बरोबर. दुसरी स्टेप, आता तो महसूल किंवा नगर विकास विभाग स्वतःहून त्यांच्या स्तरावर वन विभागाकडे त्या जमिनीचा वैधानिक दर्जाबाबत अभिप्राय मागा म्हणून अधिकृत पत्र पाठवेल. म्हणजे ते स्वतःच विचारतील वने विभागाला. हो. आता तिसरी स्टेप, ही खूप महत्वाची आहे. वन विभागाचे क्षेत्रीय कार्यालय तो प्रस्ताव त्यांच्या संकेतस्थळावर जनतेच्या माहितीसाठी 15 दिवसांसाठी प्रसिद्ध करेल. या 15 दिवसात कोणाच्या काही हरकती येतात का यावर तुम्ही लक्ष ठेवा. अच्छा, म्हणजे 15 दिवस माहिती पब्लिक राहील. होय. चौथी स्टेप, लोकांच्या हरकती आणि स्थानिक कार्यालयाचा प्राथमिक अहवाल यावर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचा सविस्तर अहवाल घ्या. आणि पाचवी, शेवटची स्टेप, हे सर्व कागदपत्र आणि अहवाल मंत्रालयात जातील. तिथे सर्व कायदेशीर बाजू तपासून मगच मंत्रालयातून अंतिम मान्यता मिळवा. म्हणजे आता ही प्रक्रिया खूपच शिस्तबद्ध झाली आहे. पण मॅडम, ह्या शेतकऱ्याची कागदपत्रे किती महत्वाची आहेत? ती तर सर्वात महत्वाची. ही कागदपत्रे गोळा करताना तुमचा 7/12, गाव नकाशा आणि मालकीचे पुरावे क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की 7/12च्या इतर हक्कात किंवा कुळखंडात काही जुन्या नोंदी असतात ज्याकडे आपण लक्ष देत नाही आणि मग ऐनवेळी मंत्रालयात फाईल अडकते. हे खूपच महत्वाचं सांगितलं तुम्ही. हो. त्यामुळे आपला 7/12 अद्ययावत असणं ही सर्वात पहिली आणि महत्वाची पायरी आहे. ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीचे 7/12 आणि इतर कागदपत्रे तपासून पाहणार का? तुमच्या गावात अशी समस्या आहे का? समस्या कमेंटमध्ये लिहा. आम्ही ते नक्की वाचू. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो, महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हो, कारण अशी माहिती सहजासहजी मिळत नाही. आता इथे दुसरा एक मोठा गैरसमज असा निर्माण होतो की काहींना वाटतं की आता प्रत्येक कामासाठी मंत्रालयात जावे लागेल, म्हणजे वेळ खूप वाया जाईल, फाईल तिथेच धूळ खात पडेल. हा गैरसमज खूप लोकांच्या मनात आहे, पण तो पूर्णपणे चुकीचा आहे. बघा, मगाशी मी जे कोंडव्याचं उदाहरण दिलं तिथे वेळ वाचवण्यासाठीच शॉर्टकट मारला होता ना. पण शेवटी काय झालं? प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि तिथे अनेक वर्षे वाया गेली. हो, हे तर आहेच. इथे मला दुसरी एक क्विक फॅक्ट सांगायची आहे. या नवीन प्रक्रियेमुळे वेळ थोडा जास्त लागेल हे मान्य, पण पारदर्शकतेमुळे भविष्यातील न्यायालयीन खटले आणि लाखो रुपयांचे नुकसान पूर्णपणे टळेल. म्हणजेच थोडा वेळ गेला तरी काम पक्क होईल. अगदी बरोबर. कारण एकदा का शासन स्तरावरून म्हणजे मंत्रालयातून सर्व कायदेशीर बाबी तपासून मान्यता मिळाली की मग त्याला पुढे न्यायालयात आव्हान म्हणण्याची शक्यता खूप कमी असते. आणि दलालांचा जो सुळसुळाट असतो तोही यातून कमी होईल, नाही का? नक्कीच. कोणीही तुम्हाला इथल्या इथे काम करून देतो असं आश्वासन दिलं तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. तुमची फाईल रीतसर महसूल विभागामार्फत मंत्रालयातच जाईल. हे खूपच महत्वाचं आहे. आणि ही जी 15 दिवसांची हरकतींची मुदत दिली आहे ती मुळात पारदर्शकतेसाठीच आहे. यामुळे पर्यावरणाचंही रक्षण होते आणि कुणावर अन्यायही होत नाही. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. श्रोते हो, आता आपण या अत्यंत माहितीपूर्ण अशा चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. चला तर मग संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जे काही पाहिलं त्याचा 1 मिनिटात थोडक्यात रिकॅप घेऊया. आज आपण पाहिलं की वन विभागाची परवानगी आता शासन स्तरावरूनच म्हणजे मंत्रालयातूनच मिळेल. पुण्याचा कोंढवा प्रकरणातून घ्यायचा धडा आपण पाहिला. बरोबर. तसेच 15 दिवसांची हरकतींची मुदत आणि योग्य कागदपत्रांची, विशेषतः अद्ययावत 7/12 आणि गाव नकाशाची गरज, या सर्व मुख्य मुद्द्यांची आपण उजळणी केली. होय. आणि या निमित्ताने मला सर्वांना एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते. जमीन ही शेतकऱ्यासाठी केवळ संपत्ती नसते, तर ती त्याची आई असते. अगदी खरंय. तिच्या विकासाचं स्वप्न पाहताना कायद्याचे योग्य पालन केले तरच येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य सुरक्षित राहील. वन संरक्षण अधिनियम आणि इतर कायद्यांचा सन्मान करणे हे आपलं कर्तव्य आहे. निसर्ग आणि विकास यांचा समतोल राखला तरच आपली ही काळी आई आपल्याला भरभरून देईल.
खूपच सुंदर विचार मांडलात मॅडम. प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. आत्ताच सबस्क्राईब करा. नक्की करा. पुढील व्हिडिओत आपण जमीन खरेदी करताना फेरफार प्रक्रियेतील नवीन कायदेशीर बदल यावर अशीच एक सखोल चर्चा करणार आहोत, जी तुम्हाला जमीन घेताना होणाऱ्या फसवणुकीपासून नक्की वाचवेल. आणि हो, या सगळ्या विषयांवर रोजच्या रोज मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये लगेच सामील व्हा. लिंक्स खाली दिलेले आहेत. तिथे आपण थेट संवाद साधू शकतो. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो, नक्की शेअर करा. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.